आजींना तोंड धुवून आले तिकडं. आता मी त्यांना फिका चहा देते आणि माझ्यासाठी गोड चहा बनवते. आम्ही आज आमचा वेदना बाल्कनीत आहे आज. रोज त्या पलंगावर बसून हे करत असतात, चहा पितात, पण आज मी त्यांना बाल्कनीत बसवलं. जरा मोसम खूप छान वाटतोय, मस्त एकदम थंड वातावरण आणि ऊन पण कम आहे, पण भारी हवा येते तिकडं. तर त्यांना बाल्कनीमध्ये बसवलंय. मी दाखवते त्या आजींची बाल्कनी कशी असते. बाल्कनी खूप छान आहे आजींची, आणि आजींच्या बाल्कनीमध्ये खूप म्हणजे बरं वाटतं. तर मी त्यांना आज बोलली की तुम्ही आज बाहेरच चहा प्या. मी रूममध्येच बसून पलंगावर चहा पित असतात त्या. माझे व्हिडिओ बघा तुम्ही, पहिलेचे जे व्हिडिओ आहेत ना त्याच्यात मी त्या आजींचं भरपूर काही टाकत असते. ते अर्धाच कप चहा पितात, तर त्यांना बिना साखरेचा अर्धा कप चहा बनवला. माझ्यासाठी आता साखरचा चहा बनवते. स्वस्त काम कुठं पण गेलं तर काम, बायकांना कामच असतं. करणारी बाई पाहिजे फक्त, न करणाऱ्या बायकांना कुठंच काम नसतं. खरंय का नाही? कमेंट करून सांगा. पण काम करायचं आपल्याला जर हौस असली ना, तर कुठेही गेलं तर आपल्याला काम करू वाटतं ना, तर आपण कामच करणार. ज्या बायका आळशी असतात ना, त्यांना काम करायचं नसतं, फक्त गप्पे मारायचे. गेलं कुठं काय, हे मला असं खायचं, मला हे तसं खायचं, मला हे आवडतं, मला ते आवडायचं, मेकअप करायचा असावा. बायकांना सगळं सवयी असावा, मेकअपची सवय असावा किंवा सगळ्या गोष्टीची. पण माझं मत असं आहे, बायांनी जितकं आपण आपल्या स्वतःसाठी साफसफाई करणं किंवा चांगलं राहणं करतात ना, तसं घर पण स्वच्छ केलं पाहिजे. आणि जे आपले घरातले माणसं असतात त्यांना पण लक्ष केलं पाहिजे की त्यांच्यासोबत पण आपण चांगलं राहिलं पाहिजे. आता मी त्यांना चहा देते. मी तर बी काम करतो, आपण त्यांची पण सेवा करायला येतो, तर सेवाच केली पाहिजे. हाय माझी यूट्यूब फॅमिली, कसे आहात? बरे असणार तुम्ही. माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ आपला असा आहे की बघूया आपण नवीन जे व्हिडिओ बनवतात यूट्यूबर, ते कसे म्हणजे विचार करतात, माझ्यासारखाच विचार करतात की त्यांचे पण विचार वेगळे असतात. तर याच्यामुळं मी तुम्हाला एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगते की आपण नवीन यूट्यूबर असतं ना, आपण याचे त्याचे व्हिडिओ बघतो. आपल्या मोठे मोठे यूट्यूबरवाले जे पैसे कमवतात त्यांचा आपण व्हिडिओ बघत असतो. चांगले सजेशन, चांगले यूट्यूबर चांगले सजेशन पण देतात आणि थोडेसे आपल्याला हे पण करून देतात की बाबा यांचं म्हणजे यांच्या डोक्यात चांगलं पण टाकायचं आणि वाईट पण टाकायचं. म्हणून त्याचे आपण चॅनलवर व्हिडिओ बघत असतो ना, तर ते बघा त्यांचं काम ते करतात. त्यांचं काम याच्यासाठी करतात की त्यांना पुढं जायचं आहे आणि आपण ऐकून घेतो. मग आपण त्यांचं ऐकून घेतोय, पण त्याच्यातलं आपण थोडं समजून घेतलं पाहिजे. आता काहीतरी यूट्यूबर कसे बोलतात की बाबा हप्त्यामध्ये तुम्ही 3 व्हिडिओ टाका, हप्त्यामध्ये 3 व्हिडिओ टाका, एकही व्हिडिओ टाकला तरी चालतं, आणि 3 व्हिडिओ टाका किंवा 4 व्हिडिओ टाका, आणि एक व्हिडिओ टाका त्याच्यावर वेगळे थंबल बनवून टाका, असं काही बोलतात. पण माझं कसं म्हणणं आहे की बाबा तुम्ही ऐका जगाचं आणि करा मनाचं. तुम्हाला पटलं तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. मी जे काही सांगते तुम्ही पूर्ण बघा. आणि थँक्यू, तुम्ही मला ह्या आतापर्यंत बघता ते म्हणून. आणि माझं पुढचं जे मी आहे, जे माझ्या मनामध्ये आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. कारण की कसे नवीन यूट्यूबरना जे हे होतं, म्हणजे मला होतं आहे ते, मी पण नवीनच आहे, मग मला जे होतं मी ते म्हणजे अनुभव माझा सांगते. अनुभव असा सांगते की बाबा आपण सगळ्यांचं ऐकतो ना, तसं नाही करायचं. आपण यूट्यूब चॅनल खोलले कशासाठी खोलले की आपण व्हिडिओ टाकला पाहिजे. आणि व्हिडिओ टाकला तर आपण जॉब म्हणून यूट्यूब चॅनलवर आपण कधी ना कधी आपले प्रमोशन होणार आहे, आणि प्रमोशन झाल्यानंतर आपल्याला पगार भेटणार आहे. आणि पगार भेटणार म्हणून आपण कुठला पण जॉब करायला गेलो तर कोणी म्हणतं बाबा तुम्ही सध्या आता
एवढ्या पेमेंटमध्ये करा, मी तुम्हाला पुढं चालून तुमचा पेमेंट वाढवेल. तर आपण कुठं पण जॉब शोधायला गेलं तर आपल्याला जर समजून घ्या, कोणी जर म्हणलं की थोड्या वेळासाठी मी तुम्हाला सांगते की बाबा कोणी जर म्हणलं की बाबा तुम्हाला आज मी 5,000 रुपये महिना देतो, तुमचं मी काम बघेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला 1,000 रुपये वाढवून देईल. तर आपण एकदम म्हणजे 1 महिना का असं ना टिकून काम करतो ना, मग आपल्याला पगार वाढला तर आपल्याला वाटतं हां बाबा आता पगार वाढलाय तर आपण चांगला, म्हणून आपण तो जॉब म्हणून तिथं आपण जातो, तो जॉब म्हणून आपण काम करतो. तसंच आपलं यूट्यूब चॅनल आपल्याला हे प्लॅटफॉर्म जे आहे ते यूट्यूब नी आपल्याला हे जॉब म्हणूनच आपल्याला दिलेलं आहे. कुठलं पण बघा, कुठले पण आता पिक्चर बनवणारे असू द्या, कंटिन्यू त्यांचा पिक्चर फ्लॉप गेला तरी पण ते पिक्चर बनवतात आणि एकदम फेमस झाले तरी पण ते बनवतात. मग आपण जेव्हा फेमस होणार तेव्हाची बात तेव्हा आहे, पण आपण मेहनत केलीच पाहिजे. आणि मेहनत आपली अशी रोजचे सगळ्यांचं यूट्यूबवरांचं ऐकून घ्यायचं, पण रोज एक काही रोज ना, मी 10 दिवसात 5 दिवसात 4 व्हिडिओ 5 व्हिडिओ पोस्ट करत होती, पण मी आजच्या तारखेपासनं आज म्हणजे आज मी व्हिडिओ पाठवते त्या तारखेपासून 22 तारखेपासून मी डेलीचा एक व्हिडिओ म्हणजे 12 मिनिटाचा असू द्या की 15 मिनिटाचा असा. खरं म्हणायला गेलं ना, नवीन जे यूट्यूबर असतात ना, छोटे छोटे यूट्यूबर, त्यांचे ना चॅनल कोणी लवकर बघत नाही. ते मोठा व्हिडिओ असला म्हणजे ते लवकर बघत नाही, पण त्याच्यामुळे त्यांचं कसं लवकर ग्रोथ होत नाही. आणि नवीन नवीन जे असतात ते थोडं खरंच जे रिअलमध्ये असतं तेच सगळं मसाला लावत नाही, सगळं खरं खरं सांगतात. म्हणून त्यांचं कसं आहे, जो मसाला लावून देतं म्हणजे त्यांचं लवकर, आता हे मोठे मोठे यूट्यूबर खूप घोळून एक गोष्ट सांगतात आणि ती गोष्ट आपण म्हणजे आपण असू दे की दुसरे हे असू द्या पूर्ण व्हिडिओ बघतात आणि आपण जे खरं सांगतो त्यांना खरं पटकन सांगून देतो, म्हणून लोक काय तेवढं ऐकून घेतात आणि व्हिडिओ स्टॉल करतात. मग तो आपला रीच खालती जाते. पण असं करू नका. 10 ते 15 मिनटं आपण आमच्यासाठी छोटे यूट्यूबरसाठी दिले तर ते खूप आमच्यासाठी मदत होती तुमची, आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघणार तर तेव्हाच आम्हाला पुढं हे होणार, मतलब पुढं जाणार आमचा व्हिडिओ. त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. थँक्यू. तुम्ही काम करतो तिथं प्रेझेंटी देतो तरच आपल्याला बॉस पण हे करणार की हा बाबा हे व्यक्ती चांगला टिकून काम करतो आणि हे काय व्यक्तीचीच आपण सॅलरी वगैरे वाढवली पाहिजे किंवा त्याला पेमेंट चांगला दिला पाहिजे आणि त्याचं प्रॉमिस मोठं म्हणजे मोठ्या पोचवर पोचवलं पाहिजे. असं ते आपली जसं जॉब असतो तसंच आपलं हे यूट्यूब चॅनल आपली जॉबच आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलवर आपल्याला जॉब म्हणूनच काम करायचं आहे. मी काही कारणाने 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाही बनवत होती, तर मी पण तसा थिंकिंग ठेवत होती की मला चांगला कंटेंट मिळेल आणि मी आता रोज तोच पेशंट केअरचा काय व्हिडिओ टाकू. पण आता मला असं वाटतं आहे की मी रुटीनमध्ये जे पण असतं ते पण टाकलं तरी पण माझं जितकं यूज येतील तितके येतील. आता मी व्हिडिओ टाकत नाही तर मला काही यूज येतच नाही ना. म्हणजे माझा व्हिडिओ गेला तर 1-2 व्ह्यूज आले ते पण लय माझ्यासाठी, कारण की आपण ते काम करतो आहे. तर मग मी काम करत राहील तर माझं कधीतरी मला यूट्यूब चांगलं सजेशन देईल की बाबा कधीतरी माझा यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ यूट्यूबला यूट्यूबचे जे चॅनल ज्यांनी चालवले त्यांना आवडलं तर ते मला नक्कीच यूट्यूबवर मला मोठी पोचवर घेऊन जातील कधी ना कधी. म्हणून मला असं वाटतं जे पण ते नवीन असतील ना यूट्यूब चॅनल ज्यांनी खोललं असेल, 1-2 महिना आपण खोलून यूट्यूब चॅनल चालू करतो आणि त्याच्यावर रिस्पॉन्स जर नाही आला तो आपण सोडून देतो आणि मग ते तसं होतं. म्हणूनच मोठे मोठे यूट्यूबर वर जातात, कारण की त्यांना माहिती आहे की आपण या लोकांना आपण असं सांगायचं आणि हे लोक हे करतील तर हे यूट्यूब चॅनल सोडतील. मग ते 10मधून 100मधून जर 10 वरती गेले तर त्यांना होणारच ना फायदा.
तसं आपण त्यांचं ऐकायचं, सगळं जे काही शिकायचं ते शिकायचं. मी शिकायचं असं नाही म्हणत आहे त्यांच्याकडनं शिकायचं नाही, जे तुम्हाला वाटलं ते शिका, जे चांगलं वाटलं ते घ्या आणि नाही चांगलं वाटलं ते घेऊ नका. पण मी तर म्हणते ना, यूट्यूब चॅनलवर जर आपण चॅनल ओपन केलं, आपलं चॅनल आपल्या नावाचं चॅनल जर असलं तर तिथं रोज काम केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगते, मी पण तेच प्रयत्न करेल आता. कारण की कसं मी जे विचार करत होती की बाबा जेव्हा मला चांगला कंटेंट मिळेल किंवा चांगला ब्लॉग करायला मिळेल तेव्हाच मी हे करेल, तसं काही नाही. मी आता यूट्यूब चॅनलवर रोजच छोटा का असताना व्हिडिओ पाठवेल, भले 15 मिनटाचा व्हिडिओ नाही झाला तर 10 मिनटाचा तरी व्हिडिओ पाठवेल, नाही तर शॉर्ट व्हिडिओ आपला 1 मिनटाचा तर चालतो. हे मी नक्की करणार आहे. माझं जर तुम्हाला सजेशन जर बरं वाटलं असेल तर तुम्ही मला लाईक करा, फॉलो करा.